राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून नागपूरमध्ये सुरुवात झाली आणि सुरुवात होताच वातावरण तापलं. कारण अगदी पहाटेपासून एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामुळे केवळ राजकीय वर्तुळाच नाही तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर सलग 3 व्हिडिओ पोस्ट केले. या व्हिडिओमध्ये त्यांनी 2 व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मोठ्या मोठ्या नोटांच्या बंडलाशी खेळताना दिसतोय आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अलिबाग मुरुड रोह मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी दिसतात. आता हे व्हिडिओ जोडून दानवे यांनी सरकारला सरळ प्रश्न विचारला आहे. हे आमदार कोण आणि पैशांच्या गड्ड्यासह हे नक्की काय चाललंय? दानवे यांनी प्रश्न विचारण्याची पद्धतही जोरदार होती. शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी अजूनही पैसा नाही, पण इथे बाकी सगळं ओके दिसतंय. जरा सांगा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदेजी या आमदार आणि हे कॅश बंडल नेमकं कुठून आले? असा थेट सवाल करत त्यांनी महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पण या आरोपावर आमदार महेंद्र दळवी यांनीही तितका जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी सरळ आव्हान दिलं, त्या व्हिडिओतील व्यक्ती मीच आहे, हे दानवेंनी सिद्ध करून दाखवावं. त्यांना आता पक्षात कोणी विचारत नाही म्हणून अशा ब्लॅकमेलिंगच्या गोष्टी करत आहेत. त्यांची दखल घ्यावी, एवढं मोठे ते नाहीत. दळवी थेट थांबले नाहीत. या प्रकरणावर मी स्वतः हिवाळी अधिवेशनात मुद्दा मांडणार असा इशाराही त्यांनी दिला आहे. याचा अर्थ हे प्रकरण फक्त सोशल मीडिया पुरतं मर्यादित राहणार नाही, तर ते थेट सभागृहात जाणार आहे. सरकार विरोधक आमने-सामने भिडणार आहे आणि अधिवेशनातील वातावरण अजून तापणार आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस सुरू होण्याआधीच ठाकरे गटाच्या शिवसेनेने हा व्हिडिओ समोर आणत महायुती सरकारला कठीण परिस्थितीत ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप सुरू झाले त्यावरून एक गोष्ट स्पष्ट दिसत आहे. अधिवेशनात मोठे वाद, मोठे उघड आणि मोठी आणखी काही धक्कादायक राजकीय घडामोडी समोर येण्याची दाट शक्यता आहे. सरकारचा बचाव, विरोधकांचे नवे नवे आरोप आणि व्हिडिओतील व्यक्ती नक्की कोण? पैसा कुठून आला? तो व्हिडिओ खरा की खोटा? यामागची टाईमलाईन काय? हे प्रश्न आता पुढील काही दिवसात अधिवेशनात आणि राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत. अंबादास दानवे यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं आहे, की आम्हाला या आमदार कोण आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं आणि एवढ्या कॅश सोबत आमदार काय करत आहे अशा प्रश्न देखील अंबादास दानवे यांनी विचारला आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी देखील पलटवार करत म्हटलं आहे, की सरकारची कर्जमाफी करायला सरकारकडे पैसे नाहीये, पण आमदार मात्र पैशाच्या बॅगा घेऊन हेलिकॉप्टरने फिरत आहे. अजूनही तुम्हाला आणखी व्हिडिओ दिसतील असं विधान आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावर बोलताना म्हटलं आहे. नाना पटोले यांनी देखील माध्यमाशी बोलताना स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, सत्ता आणि भ्रष्टाचार हाच महायुतीचा मंत्र आहे. नितेश राणे, अंबादास दानवे यांच्या या व्हिडिओबद्दल नितेश राणे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, आम्ही जर कर्जतच्या फार्म हाऊसवर गेलो आणि तिथे जर सर्च ऑपरेशन केलं तर तिथे किती पैसा सापडेल याचा कोणालाच अंदाज नाहीये. ठाकरे सेनेचे जे नेते आरोप करत आहे याचा मला आश्चर्य वाटत आहे. जमिनीमध्ये कर्जतच्या फार्म हाऊसमध्ये कितीतरी कॅश ठाकरेंनी लपून ठेवली आहे असा दावा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. आता या संपूर्ण प्रकरणाबद्दल नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये काही भूमिका मुख्यमंत्री यांची येते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. महेंद्र दळवी यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, "या आरोप तुम्ही सिद्ध करून दाखवा, मी आमदारकीचा राजीनामा देईन आणि राजकारणामधून मी संन्यास घेईन." असं महेंद्र दळवी यांनी अंबादास दानवे यांना चॅलेंज केलं आहे. आता बघूया या प्रकरणामध्ये सत्ताधारी मंत्री काय भूमिका घेतात. त्याचबरोबर हे प्रकरण काय वळण घेतं. त्याचबरोबर हिवाळी अधिवेशनामध्ये काय चर्चा होती. त्याचबरोबर या संपूर्ण पैशाच्या खेळाबद्दल आणि सत्ताधारीच्या खेळाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.